Hello students, welcome back our 8th standard science biology class. In previous class we discussed about kingdom 1 Monera, kingdom 2 Protista, kingdom 3 fungi. बरोबर आपण किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाई याबद्दल माहिती मिळवली. बरोबर त्यानंतर आपल्याला बघायचं आता आवर नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. बघा अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. आत्ता जेवढे लिव्हिंग सजीव आहेत बरोबर त्या सजीवांमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील हे सर्वात जास्त नंबरचे आहे, ते सर्वाधिक आहेत. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे ते बघा. फर्स्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बरोबर ते सूक्ष्म जीव असतील त्यांचं त्यामध्ये पण दोन ब्रॉड टर्ममध्ये डिव्हाइड करण्यात आलेलं आहे. फर्स्ट इज प्रोकॅरियोटिक अँड सेकंड इज युकॅरियोटिक्स. बरोबर तर व्हॉट इज प्रोकॅरियोटिक्स? प्रो मीन्स प्रिमिटिव्ह अँड कॅरियोटिक्स मीन्स न्यूक्लियस. म्हणजे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, दीज हॅव प्रिमिटिव्ह न्यूक्लियस विथाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यांना न्यूक्लियस प्रिमिटिव्ह आहे पण त्यांचे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल त्याचं कवरिंग जे असेल ते ॲबसेंट आहे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, दॅट इज प्रोकॅरियोट्स. इन युकॅरियोट्स देर आर प्रेझेन्स ऑफ डिस्टिंक्ट न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, यू मीन्स ट्रू अँड कॅरियोट्स मीन्स न्यूक्लियस. म्हणजे ट्रू न्यूक्लियस त्यांच्यामध्ये स्वतःचा न्यूक्लियस केंद्रबिंदू आहे आणि त्याला व्यापलेली ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा प्रेझेंट आहे. अगेन प्रोकॅरियोटिकमध्ये दिलेले आहे बॅक्टेरिया. जो ग्रुप बॅक्टेरिया आहे तो ठेवण्यात आलेला आहे अंडर प्रोकॅरियोट्स. इन युकॅरियोट्स देर आर 3 ग्रुप्स, दॅट इज प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गा. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गा हे ठेवण्यात आलेले आहे युकॅरियोट्स. म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःचा केंद्रबिंदू आहे. आता विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स रिमेंबर, आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर. हा जो म्यू आहे, हा जो यू आहे याला म्हटलं जाते म्यू. 1 मीटर इक्वल टू 10⁻⁹ नॅनोमीटर. बरोबर 1 मीटर असले त्याला म्हटलं जाते 10⁻⁹ नॅनोमीटर. ओके, इन शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जाते त्याला NM. मायक्रोमीटरला म्हटलं जाते μm इन शॉर्ट फॉर्म. तर फर्स्ट ग्रुप बघूया. आधी बॅक्टेरिया, त्याच्यानंतर प्रोटिस्टा बघूया, मग फंजाय बघूया, मग अल्गी बघूया. हेअर स्टार्टेड बॅक्टेरिया. साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे 1 म्यू टू 10 म्यूएम. ओके, 1 म्यूएम टू 10 म्यूएम. ओके, त्यालाच म्हटलं जातं मायक्रोमीटर. आता ते बॅक्टेरिया असतील, दीज आर युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स. एकपेशीय इंडिपेंडंट पॅरासायटिक म्हणजे ते स्वतः डिपेंडंट नाही आहे, ते ऑटोट्रॉफिक नाही आहे, ते कसे असतील हिट्रोट्रॉफिक्स. इंडिपेंडन्स मीन्स हिट्रोट्रॉफिक्स पॅरासायटिक ऑर्गॅनिझम. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम अ कॉलनीज. आता काही जे बॅक्टेरिया असतील ते एकमेकांसोबत येऊन एका कॉलनीचं निर्माण करतात. ओके, जसे आपण ह्युमन्स राहतात कॉलनीमध्ये. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. आता बॅक्टेरियाची सेल असेल ती कशी असेल? प्रोकॅरियोटिक नेचरची असेल आणि त्याला सेल वॉल असेल. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनल्स आर ॲबसेंट. हा इम्पॉर्टंट्स आहे बॅक्टेरियामध्ये.
त्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस आणि जे सेल ऑर्गॅनेल्स असतील ते ॲबसेंट्स आहे. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. त्यांना जर का त्यांचा नंबर वाढवायचा असेल, बरोबर, ज्यांना प्रजनन जर का करायचं असेल तर ते कसं करतात, सिम्पल बायनरी फ्युजन. फोर्थ पॉईंट आहे, इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो व्हायग्रेसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. जर का त्यांना एकाचे 2 व्हायचे असेल तर ते 20 मिनिटांमध्ये त्यांचा नंबर मल्टिप्लाय करतील. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 असे त्यांचा नंबर काय असेल हा मल्टिप्लाय केला जाईल विथिन 20 मिनिट्स. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डॉट डॉट डॉट्स मिनिट्स बॅक्टेरिया डबल दिअर नंबर. आता बघा, हा कोकस आहे, बॅक्टेरियाचा नेम आहे. हा कोको बॅसिलस आहे. त्याच्यानंतर हा बॅसिलस आहे. हा बॅसिलस बॅक्टेरिया. हा व्हायब्रियो कॉमाशेप, त्याला कॉमाशेप पण म्हटलं जातं. स्पायरुलम आहे, तसा स्पायरल आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्पायरुलम. ओके. नेक्स्ट आहे प्रोटोझोआस. साईज ॲप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. त्याची साईज कशी असेल, 200 मायक्रोमीटर. आता कॅरेक्टर्स बघा त्याचे काय आहेत. फर्स्ट आहे प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. तर हा प्रोटोझोआ जमिनीमध्ये आढळेल किंवा गोड्या पाण्यात आढळेल किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा आढळेल. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. आता काही जे असतील ते अदर ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये राहतील, त्याच्या शरीरामध्ये राहतील आणि ते कसे असतील, पॅथोजेनिक. पॅथोजेनिक्स मीन्स ते हार्मफुल असेल, ते फॉर्म अ डिसीज, ते त्यांना आजार करतील, त्रास देतील, इजा पोहोचतील, त्याला म्हटलं जातं पॅथोजेनिक. त्यानंतर सेकंड आहे कॅरेक्टर, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. आता हा एक पेशीय सजीव आहे, पण काय आहे तो युकॅरियोटिक्स, म्हणजे त्याला डिस्टिंक्ट न्यूक्लियस आहे. त्याचा थर्ड कॅरेक्टर आहे, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर्स, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. आता त्यामध्ये खूप साऱ्या विविधता आहे त्याच्या सेलच्या रचनेमध्ये आणि त्याला लोकोमोशन म्हणजे दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय द हेल्प ऑफ धिस सिलिया. आणि तुम्हाला हेअर लाईक स्ट्रक्चर ते दिसते आहे पॅरामेशियमला, हे आहे सिलिया, बरोबर. त्यांच्या हेल्पने ते काय करतील, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करतील. धीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता यांना जर का त्यांचा नंबर हा वाढवायचा असेल तर ते काय करतील, सेलचं डिव्हिजन करतील. आता एक पेशीय प्राणी हा, तर याला डिव्हिजन करायचं म्हटलं म्हणजे एका सेलचे 2 तुकडे होतील या, बरोबर. हे सिंगल सेपरेट आउट केली जाईल, हे दुसरे सेपरेट आउट केले जातील, बरोबर. म्हणजे एकाचे 2 झाले, अगेन्स्ट यांचे 2, यांचे 2, असं यांचं रिप्रोडक्शन होतं. एक्झाम्पल, अमिबा पॅरामेशियम आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. हे कसे आहे, हे स्वतंत्र ऑर्गॅनिझम्स आहे, हे फ्री लिव्हिंग आहे, ते एका कॉलनीमध्ये राहत नाही. अँड फाउंड इन डर्टी वॉटर, ते घाणेरडं पाणी असेल त्यांच्यामध्ये हे आढळतात. त्याच्यानंतर आहे एंटॅमिबा हिस्टोलिटिका. सेकंड प्रोटोझोआन्स आहे एंटॅमिबा हिस्टोलिटिका. कॉजेस sorry for disturbing. Causes amoebiasis. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉजेस मलेरिया. युग्लिना आर ऑटोट्रॉपिक, म्हणजे ते ऑटोट्रॉपिक आहे, बाकीचे हिटेरोट्रॉपिक्स आहे, ते डिपेंडंट अपॉन अनदर ऑर्गॅनिझम्स ऑर प्लांट्स. अँड युग्लिना जी असेल ते काय आहे, ऑटोट्रॉपिक इन नेचर असेल, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. तर अमिबायसिस म्हणजे
डिसेंट्री, डायरिया, त्यालाच आपण म्हटलं जातं अम्युबायसिस. तो कोणामुळे होतो? एंटॅमिबा हिस्टोलिका. बरोबर. आता तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, या कॉलममध्ये दिलेले असतील तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचे नेम्स आणि यामध्ये दिलेले असतील तुम्हाला सिम्पटम्स, त्यांचे लक्षणं काय आहे. बरोबर. तर एक असेल अमिबायसिस, सेकंड आहे मलेरिया, इथं असेल एंटॅमिबा हिस्टेलिटिका अँड प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. तुम्हाला असं मॅच द पेअर करायचं असेल, असं येऊ शकतं तुम्हाला एक्झाममध्ये. त्याच्यानंतर आहे फंजाय. साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. आता हे जे सडलेलं अन्न असेल, सडलेलं ऑर्गॅनिक मॅटर असेल, डेड बॉडीज असतील, एक तर प्लांटच्या असतील किंवा ॲनिमलच्या असतील, तिथं ह्या फंजाई इझिली आपल्याला आढळतात. These are eukaryotic organism. Some are unicellular and others visible. Some are unicellular and others are visible with naked eyes. तर काही काही असतील ते युनिसेल्युलर असेल, म्हणजे एक पेशी असतील, त्यांना आपल्याला बघण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागेल, किंवा काही काही जे असतील त्यांना आपण आपल्या डोळ्यांनी इझिली बघू शकता. फोर्थ इज ते रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्सुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. जर का त्यांना त्यांचा नंबर वाढवायचा असला, ते एक तर सेक्शुअली रिप्रोड्यूस होतील किंवा असेक्शुअली होतील बाय सेल डिव्हिजन. एक्झाम्पल बेकरसीस, कॅन्डिडा अँड मशरूम्स. ओके, मशरूम्स. फोर्थ है अल्गी. साइज approximately 10 micrometer to 100 micrometer. They are aquatic, पाण्यामध्ये राहतात. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. एक पेशी असतील. त्याच्यानंतर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असेल, स्वतःचं स्वतः तयार करतो. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट बाय द विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. त्यांच्या पेशीमध्ये हरितकण असतील, त्यांच्यामध्ये ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करतील. एक्झाम्पल क्लोरेला, क्लायमॅडोमोनास. व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक्ड आईज. यामध्ये काही स्पेशी असतील, त्या अनेक पेशी असतील आणि त्या आपल्या डोळ्यांनी आपल्याला इझिली दिसू शकतील. हे बघा, एक क्लोरेला अल्गी आहे, एक क्लोरेला. नेक्स्ट टॉपिकला आपण व्हायरसेस बघूया. ओके, आज आपण काय बघितलं? एकदम छोटासा टॉपिक होता, रिव्हिजन करून देतो. फर्स्ट बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, ते जास्त नंबरचे असतील आणि ते दोन वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड केलेले आहे. एक आहे प्रोकॅरियोटिक्स, युकॅरियोटिक्स. युकॅरियोटिक्समध्ये एकच ग्रुप ठेवण्यात आलेला आहे, तो आहे बॅक्टेरिया. आणि 3 ग्रुप्स असतील ते अंडर युकॅरियोट्समध्ये असतील, दॅट इज प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी. त्याच्यानंतर आपण बघितलं बॅक्टेरिया. बॅक्टेरिया असतील युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक सेल असेल, त्यांचं रिप्रोडक्शन केलं जातं सिम्पल बायनरी फिशनमध्ये. त्याच्यानंतर बघितलं प्रोटोझोआन्स. त्यामध्ये सॉइल्समध्ये, गोड्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये आढळेल ते, किंवा इतर दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या आत आढळेल आणि ते कसे असतील? हार्मफुल असतील. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असेल. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल्स बघितले आपण त्यांचे. फंजाय बघितली, ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर त्यांची साईज असेल. ते दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते आपल्याला आढळतील कुठं? सडलेल्या ऑर्गॅनिक मॅटरवरती. त्याच्यानंतर अल्गी असतील, ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर
त्यांची साईज असेल, पाण्यामध्ये असतील, ऑटोट्रॉपिक नेचर असेल, फोटोसिंथेसिस करतील ते बाय द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट, एक्झाम्पल क्लोरेला, क्लायमॅडोमोनास, हे आपण बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया व्हायरसेस.